नमस्कार मंडळी। तर यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार। तर मी आहे जोशना शिंदे। माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर सकाळचे वाजले आहे 6। तर आज काय मी तुम्हाला उठलं गरम पाणी पिते हे असं काही दाखवलं नाही, कारण ते आता तुम्हाला माहिती झालं असेल। तर मी चपातीचं पीठ मळून चपात्या करायला घेतल्या आहेत सकाळी। चला पटापट चपात्या करून घेते मी। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। ते यूट्यूबच्या बाजूला ते घंटी असते ना, बेल ती पण दाबा तुम्ही म्हणजे कसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या व्हिडिओचा। म्हणतात ना बेल आयकॉन दाबा। तेच चपात्या झाल्या आहेत करून माझ्या। तर इथे मी हिरवे मूग भाजून घेत आहे। आपल्याला हिरव्या मुगाचे मेथकं बनवायचे आहेत, तर त्यासाठी मी हिरवे मूग चांगले असे भाजून घेत आहे। आपण हे भाजलेले मूग कुकरमध्ये घालून शिजवून घेणार आहे पाणी टाकून। ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कुकरमध्ये। 2-3 शिट्ट्यामध्ये लगेच शिजतात हे हिरवे मूग। तर मी हे वाटण करून घेते। हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ हे खलबत्त्यामध्ये वाटणार आहे। आणि खोबरं आणि लसूणचं वाटण पण बनवून ठेवायचं आहे आपल्याला। ते मी शूट नाही झालं याच्यामध्ये, पण खोबरं लसूण ते पण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आहे। तर आपले हिरवे मूग शिजून तयार झाले आहेत। गॅसवरती टोप ठेवायचा, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि जे हे वाटण केलं आहे ना, लसूण, मिरची, जिरे आणि मीठ घालून हे वाटण आपल्याला, हे बघा लसूण आणि खोबऱ्याचं वाटण हे वेगळं ठेवायचं आहे आपल्याला। लसूण, खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता हे एका साईडला ठेवायचं आहे। आणि हिरवं वाटण कुकरमध्येच घालायचं आपल्याला। मिरचीचं वाटण जे आहे ना, डायरेक्ट कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे। आता फोडणीमध्ये आपल्याला जिरे, कढीपत्ता, खोबरं, लसूणचं वाटण घालायचं आहे याच्यामध्ये। हे चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला, खमंग असं भाजून घ्यायचं।
हे वाटण भाजत आलं की ह्याच्यामध्ये हळद घालायची. कोथिंबीर पण आपल्याला हे तेलामध्येच भाजून घ्यायची आणि आपल्याला हे कुकरमधलं हिरवे मूग शिजवलेले आहेत ते घालून द्यायचे टोपामध्ये. झालं आपलं मेथकं तयार. हे पावसाळ्यामध्ये मेथकं खूप छान लागतात. बाजरीच्या भाकरीसोबत नाहीतर आपले ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागतात कुस्करून खायला. सकाळ सकाळी माझ्या नवऱ्याने 2 वाट्या पिलेत गरम गरम. आपले मेथकं तयार आहेत. गावाकडे हा प्रकार बऱ्याच लोकांना माहिती असेल. मुंबईत शक्यतो एवढं नाही माहिती लोकांना. हे घाटी पदार्थ आहे तो. आमच्या सातारा भागात तो बनतो. आता मी इथे हिरव्या मुगाचीच उसळ करणार आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून थोडं तेल घातलं. कांदा भाजून घेतला. कांदा भाजले की चटणी घालायची. चटणी आणि लाल मिरची पावडर, टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि आपले हिरवे मूग शिजवलेले आहेत ते टाकायचे त्याच्यामध्ये. कोथिंबीर घालायची. आपल्या मुगाची उसळ तयार आहे. मी मुगाचेच आज 2 प्रकार केलेत. हिरव्या मुगाचे मेथकं आणि मुगाचीच उसळ बनवले मी. पावसाळ्यामध्ये आता भाजीपाला पण काही बरोबर येत नाही, तर जरा कडधान्य खायला पावसाळ्यात बरे वाटतात. आपली उसळ तयार आहे. इथं माझी मुलगी निघाली आहे ऑफिसला तिच्या पप्पांसोबत. तिचे पप्पा आणि ती एकत्रच आहेत ऑफिसला, म्हणजे दोघांचं ऑफिस एकच आहे. तर त्यामुळे ती पप्पांसोबतच जाते ऑफिसला. तर इथं आपण आवळा आणि बीटचं ज्यूस करणार आहे. आता हे लोक गेलेत ऑफिसला. आता मी सकाळपासून काय नाश्ता पण केला नाही, तर म्हटलं चला आवळा आणि बीटचं ज्यूस पिऊया. तर हे मी आठवड्यातून एकदा किंवा 2दा पिते. एकदा मी ज्यूस पिल्यापासून मला माझ्या केसांना खूप फरक जाणवला. हे कसं आवळा आणि बीटचं ज्यूस केसांसाठी पण चांगलं आहे आणि आपल्या त्वचेसाठी पण चांगलं आहे. तर हे मी आवळा आणि बीट कापून घेतलं आहे. 1 बीट आणि 3 आवळे घेतलेत मी. बीटाची साल काढून घ्यायची आणि हे असं मिक्सरमध्ये टाकून द्यायचं. आवळा, बीट आणि 1 ग्लास पाणी घातले मी मिक्सरमध्ये. आणि आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी गूळ पण घालणार आहे. गूळ हा ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला घालू वाटला तर घाला. मी घालते कारण ते थोडं तुरट लागतं ना, तर त्याच्यामुळे मी गूळ घालते. गुळानं खूप छान चव लागते. साखरेऐवजी गूळ वापरत जावा तुम्ही. आणि थोडंसं मीठ घाला. मी मीठ नाही घातलं, पण तुम्ही मीठ घाला, काळं मीठ घाला. खूप छान लागतं. खूप छान लागतो ज्यूस. हा ज्यूस मला खूप आवडला होता. म्हणजे मी एकदा ट्राय केला होता घरामध्ये मुलीसाठी, तर मुलीनं नाही पिला, तर तो ज्यूस मी पिला, तर मला आवडला. आणि 1-2 आठवड्यामध्ये माझ्या केसांना थोडासा फरक पण जाणवत होता, एकाच आठवड्यामध्ये. तर मी म्हणजे मी चालूच केलं मग आवळा आणि बीटचा ज्यूस प्यायला. मला ह्याची रेसिपी कुणी सांगितली पण नाही. मी कुठे यूट्यूबला पण पाहिलं नाही. माझं मीच हे ट्राय करून पाहिलं, तर खरंच खूप छान लागतो ज्यूस आणि माझ्या केसांना सुद्धा खूप फरक पडलाय. तुम्ही पण नक्की एकदा हा ट्राय करून बघा ज्यूस, तुम्हाला पण आवडेल.
काही अवघड नाही, खूप सोपं आहे ते. तर आता इथे माझा ज्यूस वगैरे झाला आहे पिऊन. किचनवरती खूप पसारा पडला आहे. किचन ओटा वगैरे साफ करून घ्यायचे आहेत, भांडी धुवायची आहेत, अजून बरेच काम आहेत. तर म्हटलं आता हे किचन ओटा वगैरे पुसून घेऊया. आवळा आणि बीटचा ज्यूसनी काय होतं, आपली त्वचा पण खूप छान राहते, टवटवीतपणा राहतो चेहऱ्यावरती. आणि आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं ना, त्याच्यामुळे ते, आणि बीटमध्ये पण असतं, आवळ्यामध्ये जास्त प्रमाणात असतं विटॅमिन सी, आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असतं. केसांना ती गोष्ट म्हणजे बीट वगैरे लावतात केसांना, ते लावण्यापेक्षा तुम्ही जे पण काही खाणार, तुमच्या पोटातून जे खाण्यातून आपल्या शरीराला लागलं पाहिजे, कुठलीही गोष्ट खाण्यातून आपल्या शरीराला जेवढी लागेल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. वरचेवर लावून होणार नाही काही. तुम्ही जेवढं शरीरासाठी काही चांगलं खाशीला, काजू खावा, बदाम खावा, तुमच्या त्वचेसाठी ते खूप चांगलं आहे, केसांसाठी चांगलं आहे. फिश खावा तुम्ही, विटॅमिन सी आणि फायबरवाल्या प्रोटीन खायचं. इथं माझं भांडी आणि किचन ओटा पुसून झाला आहे, एकदम स्वच्छ करून घेतलं आहे मी सर्व. तर मी आता फटाफट कपडे धुवून घेणार आहे. आले मी कपडे धुवायला बाथरूममध्ये. आता हे माझं डेली रुटीनचं चॅनेल आहे, तर त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये जे काही बनतंय, जे काही मी म्हणजे घरामध्ये काम करते ते तुम्हाला दिसणार आहे. आणि आधीमध्ये आता आले सणवार आलेत, आता गणपती आला, त्याच्यानंतर दसरा आला, काही छोटे मोठे सण असतील ते पण तुम्हाला बघायला भेटतील माझ्या चॅनेलवरती. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणेच कपडे धुतल्यानंतर मी एकदा दोनदा पाण्यातून कपडे पिळून घ्यायचे आणि मग हे पाण्यामध्ये कम्फर्ट टाकून या पाण्यातून आपल्याला कपडे पिळून घ्यायचे आहेत. त्याच्याने कपड्यातून छान सुगंध येतो. जो पावसाळ्यामध्ये कपड्यातून घाण वास येतो, दुर्गंध येतो, तो येत नाही ह्याच्याने. त्याच्यामुळे आपल्याला हे मुंबईमध्ये तर हे वापरावंच लागतं. म्हणजे मुंबईचे हवामान दमट असल्यामुळे इथे कपड्यातून पण वास येतो आणि जर 2-4 दिवस दरवाजे बंद ठेवले तरी पण घरामध्ये असं कुबट वास येतो, कारण इकडचं हवामान दमट असतं ना मुंबईचं. चला मी आता जाते टेरिसवर कपडे सुकत घालायला. व्हिडिओ शूट करायला खरंच खूप मेहनत लागते, दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. आणि माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ते यूट्यूबच्या खाली ती बेल असते ना, बेल आयकॉन, ते पण दाबा तुम्ही, म्हणजे माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील ती बेल आयकॉन दाबल्यावर. तर त्याच्यामुळे यूट्यूबच्या ज्या खाली चॅनेलच्या खाली जे बेल आयकॉन असतं ते पण दाबा तुम्ही.